नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही इथे थंबनेलमध्ये बघताय, तर WRD रिलेटेड खूप महत्त्वाची अपडेट आज WRD तर्फे आलेली होती आणि याची जी सर्व माहिती आहे आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड केलेली आहे. जर तुम्हाला ती माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तिथून ती माहिती किंवा ती जी PDF आहे ती डाउनलोड करून वाचू शकता. तर हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवला, थोडंसं याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पण व्हिडिओ थोडासा म्हणजे जास्त लांब नाही होणार, व्हिडिओ हार्डली 2 ते 3 मिनिटाचा असेल आणि याच्यामध्ये आपण सर्व पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत. तर आपण कोणकोणते पॉईंट्स कव्हर करणार आहोत, तर सेकंड रिस्पॉन्स शीटबद्दलची काय अपडेट आहे ते बघणार आहोत. त्याच्यानंतर मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट कधीपर्यंत येईल, तसंच नियुक्ती कधीपर्यंत मिळेल, ह्या संपूर्ण ज्या तुमच्या मनात येणारे जे प्रश्न आहेत, मला माहिती आहे की आता प्रत्येकाच्या मनात बरेचसे प्रश्न आता इथे येणार, कारण जोपर्यंत रिझल्ट येत नाही, फक्त त्यांनी काय दिलेलं आहे, एक रिझल्टची डेट दिलेली आहे फक्त. पण त्याच्यामध्ये बाकीची जी प्रोसेस आहे त्याच्याबद्दल तुमच्या मनात डाऊट येणं साहजिक आहे. तर या संपूर्ण गोष्टी आपल्याला काय करायचं या व्हिडिओमध्ये कव्हर करायच्या आहे. तर आपण शरीराचा विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सर्वांची मनापासून धन्यवाद. आता आपले 4K सबस्क्रायबर झालेले आहेत आणि आता नेक्स्ट टार्गेट आहे आपलं 5K सबस्क्रायबर. तर तुम्हाला काय करायचं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, तुम्ही व्हिडिओ बघता पण व्हिडिओला सबस्क्राईब नाही करत, तर तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही रेग्युलर अपडेट आहे तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवरती मिळत जाईल. तर चला आता आपण बघूया काय आहे ती अपडेट. तर ती अपडेट बघण्याआधी आपण आधी काय बघू, आपण संपूर्ण एक शॉर्टमध्ये जाहिरात बघून घेऊ, कोणकोणती पदे होती आणि काय त्याच्यामध्ये. तर बघा, जे काही तुम्हाला आता माहिती आहे, 14 संवर्गातील जवळपास किती पदे होती मित्रांनो, 4,497, म्हणजे ऑलमोस्ट 4,500 पदांवरती ही भरती आहे. खूप मोठी भरती आहे. तलाठीनंतरची इथे बऱ्याचशा तलाठी भरतीनंतर एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की खूप मोठ्या प्रमाणात इथे म्हणजे जागा होतात. त्याच्यामध्ये बघा, ह्या पोस्ट होत्या वैज्ञानिक गट ब सहाय्यक, त्याच्यानंतर लघुलेखक, त्याच्यानंतर कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, आणि नेक्स्ट होती सहाय्यक आरेखक आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, आणि सर्वात जास्त मित्रांनो जिथे जागा होत्या त्या होती ती पद होती दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक. आणि या सर्वांसाठी आपल्याला एकच एक्झाम होती आणि इथे 3 पदासाठी इथे आपल्याला एक्झाम द्यायची होती. त्याच्यामुळे सर्वात जास्त हाय कॉम्पिटिशन इथेच असणार आहे. तर तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्ही काही डाऊट असतील ते पण इथे कमेंट करू शकता. लाईक तुमचे मार्क्स किती आहेत, मार्क्स पण इथे तुम्ही कमेंट करू शकता. तर ही संपूर्ण ही जाहिरात होती. आणि बघा, याच्या रिलेटेड काही पण अपडेट पाहिजे तुम्हाला, तर या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि तिथून तुम्ही सर्व जे काही रेग्युलर अपडेट्स आहेत त्याच्या WRD रिलेटेड ते तिथे तुम्हाला मिळून जातील. आणि रिझल्टची लिंक पण याच तुम्हाला वेबसाईटवरती बघायला मिळेल. तर लक्षात ठेवा, wrd.maharashtra.government.in, इथून तुम्ही बाकी सर्व माहिती इथे डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर आरक्षण ही माहिती होती आणि मग यांनी वॅकन्सी मॅट्रिक्स दिलेला होता, तर इथे तो पण आपण शॉर्टमध्ये बघून घेऊ अगदी. तर विविध बघा, आता विविध म्हणजे कसं झोन वाईज इथे यांनी सर्व पदसंख्या दिलेली होती. तर इथे तुम्ही ही जर जाहिरात पाहिजे असेल, आता बरेचसे दिवस जर तुमच्याकडे जाहिरात पण नसेल, ती जाहिरात पण तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला पिन करून देईल जाहिरात. ओके, तर ही संपूर्ण जाहिरात होती आणि इथे संपूर्ण इथे वॅकन्सी मॅट्रिक्स दिलेला होता. तर आता याच्यामध्ये लेटेस्ट जी अपडेट आलेली आहे ती काय अपडेट आपण बघूया. तर बघा, तर त्यांचं जे परिपत्रक आहे आता मी ते ओपन करतो. तर बघा, आता हे परिपत्रक आहे आजचं. तर इथे बघा काय म्हणतात, जलसंपदा विभागाअंतर्गत ज्या 126 केंद्रामध्ये एक्झाम झालेल्या होत्या त्यांची आता फर्स्ट आन्सर की आलेली होती, तर ती 5/1/24ला मिळाली होती. आणि ऑलमोस्ट आता 1 मंथ क्रॉस झालेला आहे, पण आपल्याला सेकंड आन्सर की अजूनपर्यंत मिळाली नाही. पण आता याच्यामध्ये त्यांनी या परिपत्रकामध्ये उत्तर दिलेलं आहे की बघा, सदर उत्तर तालिका म्हणजेच आन्सर की संदर्भात आपण आक्षेप नोंदवले होते आणि ही लिंक पण प्रोव्हाइड करण्यात आलेली होती. ओके, फाईन. त्याच्यानंतर जी काही आपल्याकडे म्हणजे त्यांच्याकडे जे काही ऑब्जेक्शन आलेले होते ते सर्व ऑब्जेक्शन त्यांनी आता काय केलेलं आहे, त्याची पडताळणी केलेली आहे. आणि वैध आक्षेपांचा जो तपशील आहे दिनांक 24/2/2024 रोजी बघा, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की या वेबसाईटवरती अधिकृतरित्या उपलब्ध करण्यात येईल. म्हणजेच आता जी 14 तारीख आहे, 14/2/2024, आता काळजीपूर्वक लक्ष द्या, 14/2/2024ला इथे काय म्हणतात, फक्त तुमची काय होईल, सेकंड जी रिस्पॉन्स शीट आहे ती अवेलेबल होईल. पण याच्यामध्ये महत्त्वाचा आपला मुद्दा काय आहे,
तर सेकंड यांनी असं कुठेच म्हटलेलं नाही की फायनल मेरिट लिस्ट लावणार. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो पण आहे. जर तेव्हा तुम्ही सेकंड रिस्पॉन्स शीट जेव्हा देताय तर सोबतच तुम्हाला काय करायला पाहिजे होती, इथे WRDला मेरिट लिस्ट संदर्भात पण इथे माहिती द्यायला पाहिजे होती. कारण विद्यार्थ्यांना कसं आहे, थोडासा टाईम मिळाला पाहिजे की आपल्याला जे डॉक्युमेंट्स आहेत ते रेडी ठेवण्यासाठी पण टाईम मिळाला पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की 14 तारखेला डायरेक्ट रिझल्ट आणि डायरेक्ट मेरिट लिस्ट असं पण होऊ शकते. म्हणून तुम्हाला काय करायचं मित्रांनो, त्याच्यासाठीच मी थंबनेलमध्ये ते मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला ऑलमोस्ट तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व रेडी ठेवायचे ज्यांना चांगले मार्क्स आहेत. ओके, तुम्हाला किती मार्क्स आहेत तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये येऊन इथे कमेंट करायचं आहे. काही पण डाऊट राहिला की प्रत्येक कमेंटचं आपण 100% उत्तर देत असतो. तर नॉर्मलायझेशन होणार आहे जिथे जिथे बघा, इथे नॉर्मलायझेशन बद्दल पण दिलेलं आहे. तर बघा, तदनंतर TCS मार्फत जे नॉर्मलायझेशन केलेले गुण प्राप्त झालेल्या गुणवत्ता यादी जलसंपदा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. म्हणजेच 14 तारखेलाच आता सेकंड आन्सर की पण मिळेल आपल्याला आणि इथे गुणवत्ता यादी पण हे लोक जाहीर करणार आहेत. तर एक चांगली गुड न्यूज आहे. खूप दिवसानंतर तुम्ही वेट करत होते. मला डेली टेलिग्राम आणि यूट्यूबवरती पण बरेचसे कमेंट यायचे तुमची की WRD बद्दल अपडेट काय सर, अपडेट काय आहे. तर ही सर्वात मोठी अपडेट आहे. आणि ज्यांनी असिस्टंट ड्राफ्टमॅनसाठी पण फॉर्म भरलेला आहे त्यांनी पण कमेंट करा. मी फॉर्म बनवलेला आहे गुगल फॉर्म, त्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचे मार्क्स मेन्शन करू शकता, जेणेकरून तुम्हाला ओव्हरऑल आयडिया येऊन जाईल की किती विद्यार्थ्यांना किती किती मार्क्स आहेत. तर ते पण तुम्ही करू शकता. तर सध्या बघा, आता हे आपण सर्व ऑलमोस्ट आपल्या थंबनेलनुसार ऑलमोस्ट सर्व पॉईंट इथे कव्हर केलेले आहेत. एकदा मी तुम्हाला दाखवून देतो. तर सेकंड आन्सर शीटबद्दल पण आपण बोलू. मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट हा एक मुद्दा राहिला. तर आता बघा, त्यांनी जसं म्हटलेलं आहे की 14 तारखेला त्यांची जेव्हा आन्सर की येईल त्याच्यामध्ये सोबतच गुणवत्ता यादी पण येणार आहे. म्हणजे गुणवत्ता यादीच म्हणजे मेरिट लिस्ट, आणि त्या मेरिट लिस्टनुसार सर्व क्लिअर होऊन जाईल की किती वेटिंग असणार आहे. तर जनरली आता आपल्याला माहिती आहे की 1:2 रेशोमध्ये वेटिंग ठेवत आहेत. तर इथे पण सेम रूल फॉलो झाला पाहिजे. म्हणजे एक कॅन्डिडेट सिलेक्टेड असेल आणि बाकी 2 कॅन्डिडेट वेटिंगवरती असतील. आणि आता बरेचसे विद्यार्थी इकडे तिकडे सिलेक्ट होत आहेत. तर असं होऊ शकते की थोडासा जे आपला जो कट ऑफ आहे मित्रांनो, थोडासा लो पण जाऊ शकतो. पण आता बघूया आपण, कारण WRDची जी लेवल होती, आय एम टॉकिंग अबाउट फक्त जे आपल्या टेक्निकल पोस्ट होत्या, जसं सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट किंवा बाकीचे आपण आता नॉन टेक्निकलमध्ये जसं कालवा निरीक्षक वगैरे जे पद होते, तर यांचा एक्झाम जी लेवल होती थोडी हायच होती. तर आता बघूया किती लो जाऊ शकतो. पण डायरेक्ट आपण काही इथे प्रेडिक्ट करू शकत नाही. तर वेटिंग लिस्ट आणि मेरिट लिस्टबद्दल पण इथे मी कव्हर केलं पॉईंट. सर्व गोष्टी 14 तारखेला सगळं क्लिअर होऊन जाईल. तर आता वाट बघूया आपण 14 तारखेची. आणि नियुक्ती कधी मिळेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, याचं मागचं हा पॉईंट कव्हर करण्याचा उद्देश कसा आहे, कारण बघा, जर 14 तारखेला येत आहे तर फास्ट जर प्रोसेस झाली तर 14 ते एक 7 दिवस पकडून घ्या. 14 आणि जर 20-21 पर्यंत सर्व जर प्रोसेस झाली तर तुम्हाला इथे म्हणजे जॉईनिंग पण मिळू शकते. तर फक्त एवढं झालं पाहिजे की यांची प्रोसेस सर्व फास्ट झाली पाहिजे. 14 तारखेला मेरिट लिस्ट पण लागली पाहिजे सोबत, आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं शेड्यूल येईल. व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला मार्चमध्ये इथे नियुक्ती मिळून जाईल. आणि आपल्याला माहिती आहे की मार्चमध्ये 15 मार्चमध्ये पर्यंत कधी पण आचारसंहिता लागू शकते. तर जर नियुक्त्या पटकन भेटल्या तर सर्व विद्यार्थ्यांसाठी चांगलं राहील, कारण बरेचसे विद्यार्थी खूप दिवसापासून वाट बघत आहेत. तर ही संपूर्ण अपडेट होती मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला कुठे पण काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करायचं. प्रत्येक कमेंटचं आपण 100% उत्तर देत असतो. परत एकदा सर्वांना विनंती, मॅक्झिमम लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.